नमस्कार मित्रांनो, खायचा सोडा आणि एक निंबू याचा वापर करून आपण स्विच बोर्ड किचनमधलं कसं साफ करायचं ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी कॉटन घेतला आहे मी, किंवा कॉटनचा कापड पण चालेल। तर बघू शकता, लिंबू आणि सोडा, खायचा सोडा लावला आहे मी इथे लिंबाला। तर बघू शकता, अशा पद्धतीने छान आहे ना, घासून घ्यायचं। खूप खराब झाला आहे किचनमध्ये असल्यामुळे। छान आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं। बघू शकता मित्रांनो, बघा अशा पद्धतीने इतकी घाण निघली आहे। तर बघा, सुरुवातीला कसा होता स्विच बोर्ड आणि आता कसा झाला आहे। अशाच पद्धतीने साफसफाई करायची। तर बघू शकता, किचनचा दुसरा बोर्ड आहे, हा पण छान साफ करून घेऊया आपण। हा पण थोडा खराब झाला। नेहमी आपण कशाचे हात लावत असतो। तर थोडा करंट चालू आहे, तुम्ही सावधानीने करा, कारण की करंट असतो याच्यामध्ये। तर बघू शकता कशा पद्धतीने मैला आहे तो बाहेर निघत आहे। ही फॅनची बटन आहे, ही पण छान आतमधून बाहेरून छान आहे ना, आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायची आहे। छान खायचा सोडा सगळ्यांच्याच घरी असतो आणि निंबू पण असते। तर बघू शकता, इथे पण आहे। छान सगळ्या खाचेमध्ये असते, याच्यामध्ये बटनाच्या आतमध्ये। तर पूर्ण साफ करून घ्यायचं। साफ करायचं, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं, किंवा कॉटन, अशा पद्धतीचा कॉटन असतो। बघा किती साफ झालेली आहे, बघा बघू शकता। लाईट मी बंद केला आहे। जिथे आपला हात वगैरे जात नसेल तिथे आहे ना, चम्मच वगैरे घ्यायचा, अशा पद्धतीने काढून घ्यायचा मैला। किंवा बटनावर पण असते, हे बघा, या बटनाला पण असते वरून। तर बघू शकता, हे पण छान आहे ना, पुसून घ्यायचं कपड्याने। बघा मित्रांनो, कमी मेहनतीमध्ये किती स्वच्छ झाला आहे स्विच बोर्ड। तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। तर तुम्ही अशा पद्धतीने साफ करा स्विच बोर्ड, आणि मला कमेंट्सद्वारे कळवा। तर माझा हॉलचा आहे, हा पण खूप खराब झाला आहे। याला पण मी छान लावून घेतलं आणि 2 मिनिट सोडलं। बघू शकता, सोडा आणि लिंबू याचा वापर करून हा पण खूप खराब झाला होता। तर बघू शकता, अशा पद्धतीने आपण साफ करत आहोत। खालची बाजू आणि वरची बटनांची बाजू दोन्ही पण आपल्याला साफ करून घ्यायची। बघू शकता, बघू शकता मित्रांनो, एकदम चकाचक झालेली आहे। तुम्ही म्हणसाल इतकी घाण कुठची, आमच्याकडे आहे ना डांबर रोड नसल्यामुळे तर धूळ येत असते नेहमीच। ट्रॅक्टर वगैरे चालतात, लॉरी वगैरे चालतात, त्यामुळे भरपूर धूळ येते घरामध्ये। तर अशामुळे हे खराब झालेले आहे। तर बघू शकता, तर बघा अशा पद्धतीने मी साफ केला आहे। व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा, कमेंट्स करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद।